शेअर मार्केट गुंतवणूक ही सोपी आहे, बरोबर. फक्त आपल्यासारखा मार्गदर्शक पाठीशी असणे आवश्यक आहे. बरोबर. नेमकं कोण शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकतं, काय केलं की यश मिळू शकतं? बघा, शेअर मार्केटमध्ये यशस्वी जो होऊ शकतो तो प्रॅक्टिस करेल. आणि प्रॅक्टिस ही काय की त्या गोष्टीवरतीच केली पाहिजे जी खरोखर त्या गोष्टीवरती प्रॅक्टिस करायची गरज आहे. म्हणजे बघा, जे जुने लोक असतात, जे ट्रेडिंगमध्ये ऑलरेडी 5-10 वर्षापासून आहे, ते प्रॅक्टिस कशावरती करतात? टेक्निकल ॲनालिसिस, इंडिकेटर, कॅन्डल पॅटर्न्स, गाईडलाईन ह्याच्यावरती प्रॅक्टिस करतात. पण त्याच्यावरती प्रॅक्टिस करून प्रॉफिट होत नाही. असं झालं असतं तर सर्वांना टेक्निकल ॲनालिसिस येतं, 99% लोक प्रॉफिट केलं असतं. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल की एक जहाज बिघडतं आणि ते जहाज दुरुस्त करण्यासाठी भरपूर इंजिनियर येतात, पण भरपूर इंजिनियर जे असतात ते भरपूर काम करून पण ते जहाज रिपेअर करू शकत नाही. पण एक तिकडचाच एक साधा कारागीर येतो आणि फक्त एक हातोडा मारतो आणि ते जहाज सुरू होतं. आणि ते हातोडा मारण्याचे तो काहीतरी 1 लाख 2 लाख मागतो. तो मालक बोलतो फक्त हातोडा मारण्याचे 1 लाख का? कारण का हातोडा कुठे मारायचा ते आपल्याला कळलं पाहिजे. तसंच तुम्ही रॅट रेसमध्ये अडकलेत. तुम्ही कुठे अडकलेत? तुम्ही अडकले इंडिकेटरमध्ये, चार्ट पॅटर्नमध्ये, त्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेत. तुम्हाला एक राईट गायडन्स पाहिजे की नेमका हातोडा मारायचा कुठे. सर्व काय लपलं आहे तुमच्या पेशन्समध्ये, ग्रीडमध्ये, ओव्हर ट्रेडिंगमध्ये. म्हणजे गुरु जो मार्गदर्शन करतो आहे, म्हणजे तुम्ही जर माझ्यासोबत काम केलं तर तुम्ही प्रॉफिट करू शकता. मग त्याच्यामध्ये हाऊसवाईफसुद्धा आहेत आमच्याकडे, 17-18 वर्षाची मुलं पण आहेत, तर 12वी-15वी झाली आहेत. त्याच्यानंतर जॉब करणारे पण आहेत, CA सुद्धा आहेत, डॉक्टरसुद्धा आहेत आणि वयस्कर माणसंसुद्धा आहेत. जे लोक रिटायर्ड झाले आहेत ते लोकसुद्धा आनंदाने करतात. एक स्टोरी मला आठवली, ती तुम्हाला रिटायर्ड माणसाची सांगतो. की एक गृहस्थ आले होते, बिचारे रिटायर्ड होते आणि मला सांगत होते की काहीतरी मला करायचं आहे. आता घरी असतो मी आणि घरी सारखी कटकट होते, सून मला व्यवस्थित वागवत नाही किंवा काही प्रॉब्लेम होतात, मला तेवढा मान सन्मान भेटत नाही जेवढा मी जॉबमध्ये मला असायचं तेव्हा. तर माझ्याकडे ट्रेडिंग करायला लागले आणि ट्रेडिंग करून त्यांना चांगले पैसे यायला लागले. स्टॉकमध्ये करायचे, लाँग टर्मसाठी करायचे आणि चांगले पैसे यायला लागले ना, तसे घरी जाऊन ते काय करायला लागले की सामान घेऊन जायला लागले, वस्तू घेऊन जायला लागले. म्हणजे त्यांना एक वर्दीनेस आलं की मी पण काहीतरी करू शकतो. आणि जी सून कटकट करायची ना, ती पण त्यांना मान सन्मान द्यायला लागली, चहा घेऊन जायला लागली, त्या गोष्टी करायला लागली. म्हणजे काय की आपण वर्दीनेस आहोत. तर तुम्ही रिटायर असाल, तुमच्याकडे जॉब नसेल तरी तुम्ही करू शकता, कोणी करू शकतो. भांडवल जास्त नसेल तरी चालेल, 100-100 रुपयाला स्टॉक्स येतात, तुम्ही करू शकता. ऑप्शनमध्ये करायचं असेल तर 15-20 हजाराला लॉट येतात. कोणी असं काही नाही आहे की तुम्हाला जास्तच पैसे पाहिजे आहेत किंवा कमीच पैसे पाहिजे आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. अजून एक स्टोरी मी नेहमी सांगतो की एक मुलगा माझ्याकडे शिकायला आला होता आणि तो पिऊन होता. पिऊनचं काम करायचं, एक 12,000 रुपये तो कमवत होता आणि त्याच्याकडे प्रूफ पण आपल्याकडे आहे सर्व. तर त्याच्यानंतर तो 20,000 रुपये घेऊन आला होता की सर मला सांगा काय करायचं. तर मी सांगितलं 20,000मध्ये आपण स्टॉक करून तर जास्त काही करू शकत नाही, आपण थोडं ऑप्शन्समध्ये करू. आणि 20,000मध्ये काम करता जवळजवळ 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी करोडचा पोर्टफोलिओ बनवला आहे. ऑप्शन्समध्ये तो प्रॉफिट करायचा, इक्विटीमध्ये टाकायचा, स्टॉक्समध्ये. ऑप्शनमध्ये प्रॉफिट करायचा, स्टॉक्समध्ये टाकायचा. तर अशा पद्धतीने असं नाही आहे की श्रीमंतच माणूस श्रीमंत होऊ शकतो. तुम्हाला जर योग्य गुरु असेल तर कोणीही श्रीमंत होऊ शकतो, कोणीही पुढे जाऊ शकतो. मी काय सांगितलं, योग्य ठिकाणी हातोडा मारायचा आहे. तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही मेहनत करत राहिलात तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आणि तुम्ही जर योग्य ठिकाणी हातोडा मारलात तर हे काहीच कठीण नाही आहे. तुम्हाला पण ते कठीण वाटत असेल ना, अरे हे काय चार्ट आहेत, हे काय कॅन्डल आहेत, हे काय पॅटर्न आहेत. काही गरज नाही. माझ्याबरोबर असले विद्यार्थी फक्त त्यांचा मोबाईल घेऊन ट्रेडिंग करतात, स्टॉक्स विकत घेतात आणि त्यांना काही लोकांना तर ABCDसुद्धा माहिती नाही आहे, ते लोकंसुद्धा पैसे कमवत आहेत. तर आपल्याला काय फक्त मोबाईल पाहिजे. जे तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये बघता ना की 3-3 स्क्रीन, 4-4 स्क्रीन, किंवा तुम्हाला मोठी लाईफस्टाईल दाखवतात, मोठमोठ्या गाड्या घेऊन दाखवतात किंवा मोठमोठे वॉचेस घेऊन दाखवतात, त्यांच्या मागे न जाता तुम्ही एक खरा गुरु पकडा. आणि गुरु फक्त ते फेक गोष्टी बघून नाही, समोरासमोर, बाबा तू करतोस ना, तुझ्यामध्ये स्ट्रेंथ आहे ना, तर मला समोरासमोर प्रॉफिट करून दाखव. कारण का आजच्या युगामध्ये एडिट करून प्रॉफिट अँड लॉस दाखवणे कोणालाही शक्य आहे, कोणी एडिट करू शकतो. आणि मी चॅलेंज सर्वांसमोर घेतो आहे की या माझ्याकडे आणि समोरासमोर बघा की कशा पद्धतीने ट्रेडिंग करून मी प्रॉफिट करतो या माझ्या सेमिनारमध्ये. आणि हे बोलणारा पूर्ण मुंबईमध्ये, इंडियामध्ये कोणी नाही की अशा पद्धतीने. कारण का मला क्लास थ्रू पैसे नाही कमवायचे आहेत, मला खरोखर मराठी माणूस पुढे गेलेला पाहिजे. आणि ही गोष्ट कशी आली माझ्या मनामध्ये, हा इंटेन्शन कसा आला ते पण सांगतो. की मी जवळजवळ 2019पर्यंत 18पर्यंत शिकवत नव्हतो. मी स्वतः ट्रेडिंग करत होतो 2011पासून. पण कोरोनामध्ये भरपूर लोकांचं नुकसान झालं, भरपूर लोकांना फसवण्यात आलं, भरपूर लोकांचे पैसे गेले आणि भरपूर लोकांनी ट्रेडिंगमध्ये लॉस करून, काही लोकांनी आत्महत्याचा प्रयत्न, काही लोकांनी पूर्ण आपली आयुष्याची पुंजी घालवून डिप्रेशनमध्ये गेले.
तेव्हा मी एक कमिटमेंट लहान होतो तेव्हा स्वामींना केली होती. कारण का आमचं बालपण पण एकदम गरिबीत गेलो. जनता कॉलनीमध्ये मी राहायचो. आम्ही सुद्धा गाडी धुणं, दुधाच्या पिशव्या टाकणं, म्हणजे गरिबी एकदम होती. तर मी स्वामींकडे आम्ही दादरच्या मठात जायचो. तेव्हा मी वर्ली कोळीवाड्याला राहायचो, चालत जायचो आईबरोबर. तेव्हा मी ठरवलं होतं की आयुष्यात काय जर झालं तर मी खरं सांगून मी लोकांची मदत करेन, जे काय असेल ते खरं. आज तुमच्यासमोर जे पण सांगतो ऑडियन्ससमोर, एकूण एक गोष्ट मी खरी सांगतोय. जर तुम्हाला त्या लोकांमध्ये यायचं आहे जे स्टॉक मार्केटमध्ये खरोखर कमवत आहेत, तर तुम्ही त्या गुरुची परीक्षा घेतली पाहिजे. त्या ॲडव्हर्टाईजवर जायला नाही पाहिजे, त्या गोष्टींवर जायला नाही पाहिजे. जे आहे ते समोरासमोर ट्रेड करून प्रॉफिट होतोय का, खरोखर हा माणूस खरं बोलतोय का, त्याची शहानिशा केली पाहिजे. आणि आपल्या मराठी माणसांनी या गोष्टीत जायला पाहिजे. आणि माझी तुम्ही साथ द्या, आपण मिळून पुढे जाऊया, मिळून काहीतरी काम करूया. तर जसा प्रश्न विचारला की कोण करू शकतो, तर कोणीही करू शकतं, काही कठीण नाही आहे. मी तुमच्याबरोबर लाईफ टाईम आहे. आणि ज्याचं शिक्षण नाही ना, जो अंगुठा छाप आहे तो पण करू शकतो. आणि आपल्याकडे डॉक्टर आणि CA पण करतात. कारण का आपण कुठल्याच कॅन्डलचा, कुठल्याच क्रिटिकल गोष्टींचा वापर करत नाही. एकदम सिम्पल. आणि प्रत्येक ट्रेडमध्ये मी तुमच्यासोबत ट्रेड संपेपर्यंत असतो. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. आणि जे नवीन आहेत त्यांना चांगले स्टॉक्ससुद्धा देतो, ते स्टॉक्ससुद्धा वाढतात. फक्त काय, तुम्हाला माझ्या सेमिनारमध्ये येऊन त्या गोष्टी तुमच्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला विश्वास होईल की बाबा हा माणूस जो बोलतो ते खरं आहे. बरोबर आहे. तर तुम्ही जर सेमिनारमध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ज्या नंबर दिला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, कॉल करा. माझा चॅनल आहे निलेश पाटील शेअर मार्केट, त्याला सबस्क्राईब करा. त्याचा लाईव्ह ट्रेडिंग बघा की कसं करतो मी. या पद्धतीने आपण काम करतो.